नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 10वे बँक व सरळ व्याजाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण पासबुक आणि त्यामधील ज्या नोंदी असतात त्या कशा प्रकारे करतात याच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। चला चर्चा करूया। आता बँकेचे पासबुक तुम्ही बघितलं आहे का? तर बघितलंच असेल। आजकाल सगळ्यांच्याच घरामध्ये बँकेचं पासबुक असतं। आता इथे हे जे तुम्हाला तक्ता दिसतोय हे काय आहे? बँकेच्या पासबुकाचं एक पान दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही जी निरीक्षणं आहेत ती बघा काय काय आहेत। तर पहिल्या ह्या तक्त्यामध्ये पहिल्या रकान्यात काय आहे? ओळ क्रमांक, पंक्ती क्रमांक म्हणजे लाईन नंबर, त्यानंतर तारीख आहे म्हणजे दिनांक, तपशील आहे म्हणजे कॅश पैसे कॅश भरलेत की चेकने भरलेत का स्वतः भरलेले आहेत की व्याज मिळालेले म्हणजे इंटरेस्ट मिळालेला आहे। चेकचा क्रमांक चेकने काढले असतील तर ते इथे चेकचा क्रमांक लिहिला आहे। रक्कम काढलेली आहे तर ती किती काढलेली आहे, कधी कोणत्या तारखेला काढली ते सगळे इथे लिहिले। रक्कम जर जमा केलेली असेल तर ती या रकान्यामध्ये तिची एंट्री केलेली आहे आणि शिल्लक म्हणजे या सगळ्यांची बेरीज करून जी शिल्लक बँकेमध्ये आहे ती इथे लिहिलेली आहे। आता यावर खाली काही आपल्याला प्रश्न आहेत ते बघूयात आपण। तर इथे 2016 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम किती आहे? आता जमा केलेल्या रकान्यामध्ये आपण ती रक्कम बघूया। तर 2/2/2016ला 1500 रुपये बँकेत जमा केले। मग ते कसे केले? तर कॅश पैसे जमा केले आणि मग शिल्लक किती राहिली? तर 7000 म्हणजे आधीची काही बँकेत रक्कम असणार आहे त्यामध्ये हे 1500 मिळवल्यावरती ती 7000 रुपये शिल्लक रक्कम राहिली। त्यानंतर 12/2/2016ला चेकने पैसे भरलेले आहेत बँकेमध्ये। इथे बघा 12/2/2016ला चेकने, चेकचा नंबर आहे 243965, किती रक्कम भरली? 3000 भरली। मग शिल्लक रक्कम बँकेत किती आहे? 9000 आहे। त्याचप्रमाणे 8/2ला पण इथे चेकने रक्कम भरलेली आहे, तिची मिळून ही आधी 7000 मग हे 5000 भरल्यावरती 12000 झाली। मग त्याच्यामध्ये आता ह्या 12000तली काढलेली रक्कम 3000 रुपये ही चेकने काढलेली रक्कम आहे। 12,000तून 3000 काढली ती आपल्याला किती राहिले बँकेमध्ये शिल्लक? 9000। त्याचप्रमाणे 26/2/16ला बँकेने व्याज दिलेलं आहे म्हणजे ह्या रकमेवरती जी बँकेत रक्कम आहे त्या रकमेवरती बँकेने आपल्याला व्याज दिलेलं आहे। मग आता इथे 15/2ला सेल्फ म्हणजे 1500 रुपये पुन्हा काय केलेली आहे? बँकेतून काढलेत। मग 9000तून 1500 गेल्यावरती 7500 राहिले। मग या 7500वरती बँकेने आपल्याला व्याज दिलेलं आहे ते आहे 135 रुपये। मग ते पण जमा केलेल्या रकमेमध्येच ते त्या रकान्यामध्ये येतं। मग या 7500मध्ये जर हे 135 मिळवलं तर 7635 रुपये शिल्लक रक्कम आपल्याला इथे दिसते। मग बचत खाते व आवर्ती ठेव यासाठी पासबुक असते। त्या पासबुकामध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे व शिल्लक या सर्वांची नोंद असते। तर आता तुम्ही तुमच्या घरातल्यांची मदत, समजा तुमच्या कुठले घरातील जे मोठी व्यक्ती आहेत त्यांची परवानगी घेऊन त्यांची जे बँकेचं अकाउंट आहे त्यातल्या पासबुकाची तुम्ही नोंदी समजून घेऊ शकता।